हे गाईस नमस्ते, तुमचं स्वागत आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्राईब करणार आहे माझ्या गावाबद्दल. तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा. माझ्या गावाबद्दल थोडीफार माहिती देणार आहे मी. सो तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही चॅनल नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुढं बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवणार मी आज नवीन. तर गाईस, मला कोणीतरी विचारलं गाव म्हणजे काय, तर त्यावर मी त्याला असं उत्तर दिलं, गाव म्हणजे एक सुख, गाव म्हणजे एक प्रेम आणि त्या गावामध्ये राहणारी प्रेम माणसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये जाण्याचं कारण म्हणजे काय असतं, तर ते आपले आजी बाबा. सो आजी बाबा आणि आजी बाबांचं प्रेम जे नातवावरती असतं, त्यासाठी म्हणजे गाव म्हणजे काय खरंच स्वर्ग आहे. तुम्ही पावसामध्ये काय टेन्शन होतं मला, सो काय डिप्रेशनमध्ये होतो मी, सो त्या गोष्टीसाठी मी गावी गेलो होतो. आणि गावी गेल्या बोलू जरा ह्या वर्षी गावात आहो, बिकॉज मी लॉकडाऊन पासून गावात नव्हतो गेलो. मला पाऊस होता. गावचा पाऊस कसा असतो, तर ह्या टायमाला शूट करतो त्या टायमाला त्याला पाऊस नव्हताच, पण खरंच खूप पाऊस होता. मी 4 दिवस राहतो, खूप मजा मस्ती केली. आणि गाईज मी एवढं डिप्रेशनमध्ये होतो, त्यामुळे मला गावी जावं लागलं. बिकॉज त्याचं रिझन मी सांगेलच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. झालं होतं माझ्यासोबत काय अशा इश्यू ज्या गोष्टीसाठी मला विसरायसाठी एक ते बोलतात ना की एकांतात बसलं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. सो त्या गोष्टीसाठी मी गावी गेलो होतो. आणि गावी गेल्यावरती आणि जी प्रेमळ जी माणसं आहेत त्यांनी खरंच, तुम्ही कधी पण बघितलं ना गावाला, तुम्ही कोणाच्या पण घराच्या बाहेर राहिला तर ते तुम्हाला एक म्हणतील की चाय देऊ का, हे बनवू का, ते बनवू का. आणि हे माझे 2 भाऊ, प्रेमळ भाऊ, म्हणजे त्यांचा लिव जीव आहे माझ्यावरती. हा आपला मित्र आहे, बघ लाकडं थोडा आलाय. सो गाईज खरंच गावाला राहणं म्हणजे खूप अवघड आहे. आणि हे आपले बाबा आहेत, हे बघू तुम्ही, गाय म्हशी वगैरे सगळ्या गोष्टी. दादा आपला काय बोलते तुम्ही बघा. पाणी केलेलं आहे आम्ही शेतामध्ये, आणि हिरवगार दिसते शेताला पिकवलेले आहे. ते दिसते मला खाली दिसते आपली डोंगरापर्यंत सगळी जमीन दिसत आहे, ते आपली नाही आहे, आपल्या इकडे. खरंच म्हणजे गावाशिवाय सुख कुठंच नाही.